मधुरं वदनं मधुरं अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरं चलितं मधुरं भ्रमितं मधुरं चलितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् वेणुर्मधुरो रेणुर्मधुरो पाणिर्मधुरः पादौ मधुरौ नृत्यं मधुरं सख्यं मधुरं नृत्यं मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपतेरखिलं गीतं मधुरं पीतं मधुरं भुक्तं मधुरं सुप्तं मधुरं रूपं मधुरं तिलकं मधुरं रूपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं करणं मधुरं करणं मधुरं करणं मधुरं करणं मधुरं हरणं मधुरं स्मरणं मधुरं वमितं मधुरं शमितं मधुरं वमितं मधुरं शमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गुञ्जा मधुरा माला मधुरा गुञ्जा मधुरा माला मधुरा यमुना मधुरा वीची मधुरा सलिलं मधुरं
गावो मधुरा यष्टिर्मधुरा सृष्टिर्मधुरा दलितं मधुरं फलितं मधुरं दलितं मधुरं फलितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं नारायण नारायण जय गोविन्द हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविन्द हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय बदरीश हरे नारायण नारायण वरदानाथ हरे नारायण नारायण सुन्दर वदन हरे नारायण नारायण पावन चरण हरे नारायण नारायण सज्जन शरण हरे नारायण नारायण अरविन्दाक्ष हरे नारायण नारायण गजनानन्द हरे नारायण नारायण कृपाम्बुवाह हरे नारायण नारायण चित्कमलार्क हरे नारायण नारायण संवित्सार हरे नारायण नारायण आनन्दाब्धि हरे नारायण नारायण सुखितानन्द हरे नारायण नारायण जय गोविन्द हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोपाल हरे वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्ब फलाधरोष्ठात् पूर्णेन्दु सुन्दरमुखादर विन्दनेत्रा पूर्णेन्दु सुन्दरमुखादर विन्दनेत्रा कृशात् परं किमपि तत्त्वमहं न जाने कृशात् परं किमपि तत्त्वमहं न जाने कृष्णात् परं किमपि
की जय. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. सद्गुरु दासगणू महाराज की जय. स्वामी वरदानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमः पार्वती पते हर हर महादेव. भारत माता की जय. श्री शुक महामुनि जी की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आज भागवत सप्ताहाला सुरुवात होतीये. सप्ताहाच्या पद्धतीप्रमाणे पहिल्या दिवशीचं जे नमन आहे ते आधी आपण नमन करू आणि मग विषयाला सुरुवात करू. कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुः करे कङ्कणम् सर्वांगे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभाः कथाः. तत्रैव गङ्गा यमुना त्रिवेणी गोदावरी सिन्धु सरस्वती च सर्वाणि तीर्थानि वसन्ति तत्र यत्राच्युतोदारकथा प्रसङ्गः. वक्रतुण्ड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी. विद्यारम्भ करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा. चिन्ता सन्तानहन्तारो यत्पादाम्बुजरेणवः स्वीयानान्तान् निजाचार्यान् प्रणमामि पुनः पुनः. नमस्ते भगवन् व्यास वेदशास्त्रार्थकोविद ब्रह्म विष्णु महेशानां मूर्ते सत्यवती सुत. शुकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्र विशारद. एतत् कथा प्रकाशेन मदज्ञानं विनाशय मदज्ञानं विनाशय मदज्ञानं विनाशय. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री भगवते गोपाल कृष्णाय नमः. श्री नारदादि भागवतेभ्यो नमो नमः. जयाची सद्गुरु शरण मनवाणी काया अपार करुणा घन गंगा कृपाभिलाषिया. जेथ प्रचितीचे बोलणे भावोत्कट सहजतया आदरे वंदिते सद्गुरो वरदानंदराया. पुंडली
सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय. आजपासून आपण भागवत कथेला आरंभ करतो आहोत. भागवत कथा कोणी ऐकावी, भागवत कथेचं महात्म्य काय, भागवत कथेचं स्वरूप काय, भागवत कशा करता सांगितलं, त्या सांगण्याचं प्रयोजन काय, अशा अनेक गोष्टी भागवताच्या अनुषंगाने आपल्या समोर येतात. आणि त्या सर्वांच्या संबंधामध्ये अगदी सविस्तर उत्तरं भागवतामध्ये दिलेली आहेत. असं म्हटलं जातं की विद्यावतां भागवते परीक्षा, की खरा जो ज्ञानी मनुष्य आहे त्याची भागवतामध्ये परीक्षा होते. आमच्यासारखा मनुष्य आहे त्याला परीक्षेचं भय पण नाही, कारण तो ज्ञानी नाही, त्यामुळे ती भानगड नाही. आपल्याला फक्त भगवंताचे गुणगान गायचे आहेत. त्यामुळे इथे एक एक विषय जेव्हा मांडला आहे, विद्वानाची परीक्षा काय याच्यामध्ये, कारण त्या प्रत्येक विषयाच्या अनुषंगाने पुष्कळ स्पष्टीकरण अपेक्षित आहे. ते अनेक ठिकाणी दिलेलं आहे, केलेलं आहे. त्या स्पष्टीकरणाचा संबंध इथल्या बारीक बारीक गोष्टींशी किंवा अगदी श्लोकार्धेनं जसं म्हटलंय तसं अगदी चतकोर श्लोकांनी सुद्धा मोठी मोठी तत्व ह्या भागवतामध्ये स्पष्ट केलेली आहेत. त्यामुळे भागवत ग्रंथामध्ये वाचन किती, विषयाचं आकलन किती, त्या विषयाच्या संबंधाने चिंतन किती, तर तो ग्रंथ त्याचा उत्तर देण्याकरता किंवा तो ग्रंथ दुसऱ्याचं समाधान करण्याकरताच वक्ता यशस्वी होऊ शकतो. अन्यथा भगवत भावानी कथा करावी आमच्यासारख्या सामान्य माणसाचा कुठल्याच बाजूने अधिकार नाही. ना व्यासंग आहे, ना त्याविषयी काही सखोल अभ्यास आहे, किंवा त्या विषयाचं काही मर्म उलगडलं आहे. त्याच्या पलीकडे जाऊन भगवत भाव आणि भगवत अनुभूती हे तर लांबचे विषय आहेत. त्यामुळे भगवत कथा करायची हो करायची, कुणी करायची, कुणीही करायची. त्याचं कारण असं आहे, भगवंतांनी असं म्हटलंय की हे जे भागवत आहे ते भागवत कशाकरता निर्माण झालं, केवळ आमच्या अंतःकरणामध्ये भक्ती उत्पन्न करण्याकरता निर्माण झालं. भक्ती उत्पन्न करण्याकरता म्हणजे आम्ही निरक्षर असो, आम्ही अडाणी असो, आम्हाला अंतःकरणामध्ये आमचा भाव योग्य असो नसो, क्वचित आम्ही नास्तिक असो, आम्ही अभक्त असो, आम्ही कसेही असो, भगवंताच्या दृष्टीने तर आम्ही पुष्कळ पापांनी युक्त असणारे असे अयोग्य असो, अशा प्रकाराने ह्या सर्व क्षेत्रामध्ये जो जो मनुष्य ज्या ज्या दिशेने उणा आहे, दुर्बल आहे, भगवंत म्हणतो तो कसाही असो, त्यांनी भागवतामधलं काही एवढंसं ऐकलं, काही एवढंसं वाचलं, काही एवढंसं म्हटलं, काही चुकून त्याच्या कानावरून गेलं, तरी सुद्धा हा भागवत ग्रंथ हा त्या व्यक्तीला पावन करणार आहे. कारण या भागवताला साक्षात स्पर्श भगवंताचा आहे. भगवंताच्या स्पर्शाने भरलेलं भागवत आहे. आणि ते कशा करता आहे तर आपण त्याचं प्रयोजन पुढे पाहणारच आहोत. परंतु अंतःकरणामध्ये केवळ भगवंताची भक्ती उत्पन्न व्हावी. ती भक्ती कशी उत्पन्न व्हावी, त्या भक्तीचं स्वरूप काय असं, निष्काम भक्ती असावी, शुद्ध भक्ती असावी. त्या भक्तीमध्ये देवाणघेवाण नसावी. त्या भक्तीमध्ये भगवंताशी काही मागणं, भगवंताच्याकडनं काही अपेक्षणं, भगवंतांनी कृपा तरी करावी, भगवंतांनी अनुभूती तरी द्यावी, भगवंतांनी दर्शन तरी द्यावं, काही नाही. आपल्याकडे असं म्हटलं आहे की जसं डोळ्यातल्या बुबुळाला पापणी सांभाळते, त्या पापणीचं जसं काम आहे की बुबुळाला सांभाळण्याचं, तसं भक्तांनी फक्त भगवंताला आपल्या दृष्टीत, आपल्या हृदयात, आपल्या विचारात, आपल्या भावात फक्त सामावून घ्या. इथे आनंद फक्त भावाचा आहे, इथे फक्त भक्तीचं प्रकटीकरण आहे. आणि त्याचं कारण असं आहे की त्यांनी जे म्हटले की विद्यावतां परीक्षा आहे, विद्यावतांची परीक्षा नाही, आपल्या भावाची परीक्षा आहे. येणारी प्रत्येक कथा जेव्हा आमच्या समोर येत, हे काय हो, हे काय अर्थ नाही, हे कसल्या कथा, ह्या पुराणामध्ये अशाच कथा असतात, ह्या कथांना फारसा काही अर्थ नसतो, आणि काहीतरी आपलं ऐकायचं एवढं खरं, कारण आपली श्रद्धा आहे असं म्हणायचं, किंवा आपल्याला ऐकायची आवड आहे, किंवा काही लोक असं म्हणतात ते काही नाही, हां काय आहे हो त्या भागवतात, एकदा आम्हाला ते ऐकायचं आहे. म्हणजे कसलं भागवत काय, पण लोक काय ऐकतात 10 वेळा जाऊन, चला एकदा आपण ऐकू, अशी कोणतीच भावना त्या भगवंतापर्यंत आपल्याला घेऊन जाऊ शकत नाही. त्याच्यामध्ये विषयच असा आहे
की जो विषय केवळ भक्ती, आणि ती भक्ती निर्माण का झाली, कुणाला झाली, किती ज्ञान्यांना झाली, किती अधिकारी पुरुषांना झाली, ह्या सगळ्याचे दाखले देत देत भागवत कथा पुढे जाते. त्यामुळे भागवताचं महात्म्य भगवंताला समजून घेताना ना तो अधिभौतिक पातळीवर समजून घ्यायचा आहे जिथपर्यंत आमची बुद्धी चालते, ना त्याला आम्ही अधिदैविक पातळीवर समजून घ्यायचंय जितपत आमचे नवसास आयास, काही देवदेवता आणि त्यांच्याकडनं देवाणघेवाण, आमचं कमर्शियल कम्युनिकेशन जे चालतं देवांच्या बरोबर तेही नाही. आणि आध्यात्मिक पातळीवरती भगवंताला जाणून घेताना आम्हाला तो असं वाटतं की बस तो त्या अंगाने समजला, आम्हाला पुरे झालं, आम्हाला त्याचं दर्शन मिळालं, पुरे झालं. सगळ्यांचं समाधान त्यात नाही आहे. आणि त्यामुळे ह्यांनी भागवत ग्रंथाची किंवा भागवत पुराणाची जी 10 लक्षणं सांगितली आहेत त्या 10 लक्षणांचं स्वरूपच असं आहे की प्रत्येक लक्षण भगवंताचं एक एक सामर्थ्य उलगडणार आहे. की काय प्रकाराने भगवंताचं सामर्थ्य आहे जे आम्हाला कळत नाही. आणि म्हणून शास्त्र योनित्वात ब्रह्मसूत्रकारांनी, व्यासांनीच, ज्या व्यासांनी हे भागवत पुराण 18,000 श्लोकांचं लिहिलं, त्याच व्यासांनी असं म्हटलंय की भगवंताला जाणून कसं घ्यावं. आम्ही कुठे जाणतो भगवंताला, कसं जाणतो? शास्त्र योनित्वात. आमच्या तर्कानी नाही, आमच्या अनुमानांनी नाही, आम्हाला शास्त्राचाच आधार घ्यावा लागतो की तिथे भगवंताचं स्वरूप कसं वर्णन केलंय आणि त्याचे काय काय गुण प्रकट केलेत. तसं पुराणांनी सुद्धा इथे प्रकट केलंय. पुराणं सुद्धा इथे ते सांगतात की भगवंत बहुआयामी आहे, त्याचे कोणतेच आयाम आम्हाला समजू शकत नाही. अनंत विस्तारलेलं त्याचं व्यक्तिमत्व आहे. आपल्याकडे मराठीमध्ये सहज म्हणतात हरी अनंत, हरी कथा अनंता. कथा गातच राहाव्यात, कितीही गाव्यात, कथा निर्माणच होत राहतात आणि कथा वाढतच जातात. त्याच्या अनंत आहेत कथा, आजपर्यंत घडलेल्या अनंत आहे, पुढेही अनंत घडतील. आणि त्यामुळे आजही अनंत घडत आहेत. आज जगामध्ये सर्व दूर तो कुणाकुणाला कोणत्या कोणत्या रूपाने कसा कसा मदत करतोय माहीत नाही आपल्याला, कोणत्या कोणत्या रूपाने प्रकट होतो माहीत नाही आपल्याला. आणि त्यामुळे या भागवत कथेचं वैशिष्ट्य काही घेऊन आपल्याला पुढे जायचं असेल तर एवढं एकच आहे की अंतःकरणात भक्ती निर्माण होण्याकरता आम्ही एकाग्र होऊन आमचं मन स्वच्छ करून जर ह्या कथेकडे पाहिलं, कारण आज असे कसलं हो ह्या कृष्णाचा काय जन्म झाला असेल, कसल्या कथा लिहितात. आपण म्हणतो हा आमचा इतिहास आहे, रामायण आमचा इतिहास आहे, महाभारत आमचा इतिहास. कुठला इतिहास आहे? त्याला काही अर्थ नाही. हे सगळं अंबक आहे, याला काही अर्थ नाही. हे सगळी थोतंड आहे, हे सगळी काहीतरी थापेबाजी आहे. कुणीतरी उठावं, काहीतरी लिहावं आणि लोकांनी ते मान्य करावं, असं नाही आहे. आज गंमत अशी आहे की पुरातत्व खात्यामध्ये जगभरात काम करणारी मंडळी आज लाक्षागृह शोधायच्या मागे आहेत. ते म्हणतात आम्ही 50 साली ते शोधायला सुरुवात केली, 57 साली सरकारने ते बंद करून टाकलं. आता पुन्हा एकदा आम्ही त्या लाक्षागृहाचा शोध घेतोय. लाक्षागृह सत्य आहे, लाक्षागृह सत्य आहे म्हणजे महाभारत सत्य आहे. रामायण सत्य आहे का नाही आहे? सत्य आहे. आज नासानी सांगितलं, त्यांचं सर्टिफिकेशन आहे आम्हाला की रामायण सत्य आहे, सेतू सत्य आहे. त्यांनी त्यांच्या भाषेत सांगितलं की ज्या सेतूवरनं आज समुद्र वाहतो आहे त्याच्या खाली त्या सेतूचे असणारे जे दगड आहेत, आज आमची नॅनो टेक्नॉलॉजी सुद्धा त्याच्या मागे आहे. याच्याही पुढची ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी त्या सेतूच्या दगडांमध्ये त्या नल नावाच्या अभियंत्यांनी म्हणजे इंजिनियरनी त्या ठिकाणी वापरलेली आहे. असं हे आमचं जे आहे ते लोकांनी थोथांड आहे असं म्हणावं. आणि अहम हमिकेने आम्ही त्याच्या पलीकडे जाऊन ते कसं अयोग्य आहे, हे अगदी जशी अहम हमिका लागणं, स्पर्धा असणं किंवा तू इतकं म्हणतो तर मी त्याहून म्हणतो असं म्हणून ते सगळं नाकारणं, हे सगळं आमचं नुकसान करणार आहे. कारण आम्ही आज 5-50 वर्षामध्ये ज्या पद्धतीने ह्या सर्व गोष्टी दूर टाकल्या, त्यामुळे आज आमची पुढची पिढी अशी आहे ती कोणत्याच संस्कारात नाही आहे. ती बिचारी कुठल्याच तऱ्हेने तयार नाही आहे. तिच्याकडे कोणतंच मत नाही आहे, ना धर्म म्हणून आहे, ना समाज म्हणून आहे, ना कुटुंब म्हणून आहे, ना सुसंस्कार म्हणून आहे. हे सगळे संस्कार एका क्षणामध्ये कुणाचं काहीतरी ऐकून बुद्धिवादाच्या नावाखाली दूर करणं, हे वास्तविक पाहता समाजाला किती विघातक आहे हे बुद्धिवादी माणसाला आधी कळायला हवं होतं. पण आज परिस्थिती अशी आहे की सगळ्या समाजाला भ्रांत केल्यानंतर
आता अनेक प्रकारांनी समाजामध्ये शोधाशोध चालू आहे आणि त्यामुळे ह्या ज्या कथा आहेत ह्या कथा नाही आहेत. त्या कथांच्या मागे काही भाव आहे, त्या कथांच्या मागे घटना तर आहेतच, त्या कथांच्या मागे तत्वज्ञान आहे, त्या कथांच्या मागे मनुष्याचं नुसतं मनोरंजन नाही आहे तर माणसाला प्रबोधन आहे. कसं राहावं, कसं वागावं हे तर त्यातनं कळतच आहे. आणि पुढे शेवटी भक्ती हीच कशी जीवनाचं अंतिम उद्दिष्ट ठरते किंवा भगवंताच्या ठिकाणी अनन्य भावानी शरणागत होणं हेच कसं जीवनाचं अंतिम उद्दिष्ट राहतं ह्याचा निदान मनुष्य विचार तर करायला लागतो. मनुष्याला पटेल न पटेल, जेव्हा पटेल तेव्हा पटेल, पण थोथांड आहे म्हणून हे टाकू शकत नाही. इतकं तर मनुष्याची प्रवृत्ती किंवा मनुष्याचा विचार त्या दिशेने नक्कीच पुढे जाऊ शकतो. यामध्ये पद्धत अशी आहे, भागवत कथेमध्ये साधारण दिवस ठरलेले असतात. त्यामध्ये कोणत्या दिवशी कोणते विषय घ्यायचे याचा साधारण आराखडा भागवतांनीच त्याच्या सप्ताहाकरता दिलेला आहे. कारण सप्ताहविधी मोठा आहे, त्याची चर्चाही मोठी आहे आणि त्याविषयीचे नियम अटी सगळं काही भागवतांनी आपल्या पुढे ठेवलेलं आहे. आता प्रश्न एवढाच आहे की महात्म्य भागवताचं सुरुवातीला आणि शेवटी दोन्ही ठिकाणी लिहिलेलं आहे. सामान्यतः पद्धतीप्रमाणे महात्म्य पहिल्यांदा सांगतात, शेवटी सांगणारे पण काही लोक आहेत. शेवटी महात्म्य आहे तेही वेगळं आहे, सुरुवातीला सांगितलेलं महात्म्य आहे तेही वेगळं आहे. पण काही लोक सुरुवातीलाच सांगितलेलं महात्म्य शेवटी गोकर्ण कथा सांगून भागवताचा सप्ताह किंवा भागवत कथेचं समापन करतात. आपण सुरुवातच करणार जी आहोत ती आपण महात्म्य सांगूनच सुरुवात करणार आहोत. त्यामुळे आता ह्या महात्म्याचा जो पहिला श्लोक आहे तो श्लोक असा आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्ती आदी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमः. आम्ही सर्वजण भगवान श्रीकृष्णाला नमस्कार करतो. तो कसा आहे, आमच्या तापत्रयाचा विनाश करणारा आहे, जो विश्व उत्पत्ती आदी अनेक हेतूंना कारण आहे आणि ज्याचं मूळ स्वरूप हे सत्य चित्त आनंद असं आहे. अशा त्या भगवंताला आम्ही नमस्कार करतो, अशा त्या भगवंताची आम्ही स्तुती करतो. या ठिकाणी बाकीच्या सर्व विषयांपुढे जाताना आधी आपण एक त्याची पार्श्वभूमी घेऊन जर पुढे जायचं म्हटलं तर हा संवाद आता कुठपर्यंत येऊन लिहिला गेलेला आहे तर हा संवाद शौनक आणि सूत यांच्यामध्ये संवाद आहे. सूत सगळे नैमिषारण्यामध्ये राहिलेले आहेत. त्या नैमिषारण्यामध्ये हे शौनकादी अत्यंत विद्वान असे ऋषी त्या ठिकाणी आलेले आहेत आणि नैमिषारण्यामध्ये त्या महाबुद्धिमान सूतांना नमस्कार करून शौनकांनी आपल्या ठिकाणी एक विनंती करण्याचा प्रयत्न केलाय. ते म्हणतात की आम्हाला असं एक शाश्वत साधन सांगा की ज्या साधनाच्या योगाने आमच्या जीवनामध्ये आम्ही परमात्म्याची प्राप्ती करून घेऊ. म्हणाले, चिंतामणी आहे तो लौकिक सुख देतो, कल्पवृक्ष आहे स्वर्गाची प्राप्ती करून देतो, पण सद्गुरू जर प्रसन्न झाले, भगवंत जर प्रसन्न झाले तर योग्यांनाही दुर्लभ असं वैकुंठ धाम प्राप्त करून देतात. त्यामुळे आपण गुरु आहात, अधिकारी आहात, सद्गुरू आहात, आपल्याकडून आम्हाला हे जाणण्याची खूप इच्छा आहे. सर्व सिद्धांत निष्पन्नम संसार भयनाशनम. तुम्हाला म्हणाले साधन सांगतो, जे साररूप आहे ते सांगतो. कसं आहे, सगळ्या सिद्धांतामधून जे निष्पन्न झालेलं आहे आणि सगळ्या संसाराचं भय नष्ट करून टाकणारं आहे असं साधन मी तुम्हाला सांगतो. कसं आहे म्हणाले ते साधन, श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकीरेण भाषितम. म्हणाले हे जे भागवत शास्त्र आहे त्या भागवत शास्त्राचं शुक महामुनींनी या कलियुगामध्ये प्रवचन केलेलं आहे आणि या कलियुगामधल्या सर्व दोषांचा नाश करून देणारं असं हे भागवत शास्त्र आहे. म्हणाले मनाची शुद्धी करण्याचं ह्यापेक्षा आणखीन वेगळं साधन आपल्याला कुठे प्राप्त होऊ शकत नाही. म्हणाले, ज्यावेळी परीक्षिताला कथा सांगण्याकरता शुक महामुनी सभेमध्ये आले त्याच वेळी म्हणाले देव सुद्धा अमृत कलश घेऊन आले. परीक्षिते कथम वक्तुम सभायाम संस्थिते शुके सुधा कुंभम गृहीत्वैव देवास्तत्र समाग.
तिथेच आले ताबडतोब. त्यांनी ओळखलं की ही जी भागवत कथा आहे ही ह्या राजा परीक्षिताला मिळणार आहे. कारण काय आहे? कारण आता आपल्याला कथाभाग पुढे आहे, आपण त्याच्याविषयी जरा आधी बोलू की ह्या राजा परीक्षिताचं आयुष्य आता खूप कमी झालं आहे. हा थोड्या काळामध्ये देह सोडणार आहे. तर ह्याच्या जीवनाचं कल्याण करावं आणि ह्याला उत्तम अशी गती प्राप्त व्हावी म्हणून शुक महामुनी त्याच्याकडे आलेले आहेत. पण म्हणाले ह्याला त्या कथेचं अमृतपान करायला मिळेल, आम्ही त्याला दुसरं आमिष देऊ शकतो ना. आमच्याजवळ अमृत कुंभ आहे, आम्ही अमृताचा कुंभ घेऊन येतो आणि शुक महामुनींच्या करता तो अमृत महाकुंभ त्यांना सांगतो, आपण आम्हाला भागवत कथा सांगा, आम्ही या राजा परीक्षिताला त्यातलं अमृत देतो, त्याचं मरण टळेल ना. त्याला बरंच आहे की ज्यामुळे तो पुन्हा त्याचं राज्य निर्वेधपणे करू शकेल. मला सुधा कुंभम गृहीत्वैव देवास्तत्र समागमन, ते तिथे आलेले आहेत. पण एवं विनिमयो जाते सुधा राज्ञा प्रपीयताम प्रपास्यामो वयम सर्वे श्रीमद भागवत कथामृतम. सांगितलं त्यांनी आपला इरादा काय ते. तेव्हा ते म्हणाले अहो शुक महामुनींनी त्या देवतांचा उपहास केला. ते म्हणाले क्व सुधा क्व कथा लोके, अहो कुठे अमृत, कुठे हे भागवत कथामृत. म्हणाले क्व काचहा क्व मणिर्महान, कुठे म्हणाले अमोलिक रत्न आणि कुठे काचेचा दगड. या दोघांची कधी म्हणाले तुलना झालीये का? मिळणार नाही म्हणाले. श्रीमद भागवती वार्ता सुराणाम अपि दुर्लभा, भागवताची कथा देवतांना सुद्धा दुर्लभ आहे. देवदुर्लभ कथा. या ठिकाणी भागवत कथेचं श्रवण जे राजा परीक्षिताला घडलं आणि मोक्ष प्राप्त झाला ते पाहून, ते ऐकून ब्रह्मदेवांना आश्चर्य वाटलं आणि त्यांनी बघितलं की ही कथा कशाबरोबर बरं तोलली जाऊ शकते, आपण कशा बरोबर ह्याची तुलना करू शकतो. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं काहीही तुलनेला भागवत कथेच्या बरोबर घाला, पण नेहमी भागवताचंच पारडं जड आहे. तर तेव्हा त्यांनी हे जे शास्त्र आहे ते नारद म्हणाले इतकं जर श्रेष्ठ आहे आणि माझ्या पित्याला जर हे कळलेलं आहे तर मला हे शास्त्र समजावं. तर त्यांनी सांगितलं की हे शास्त्रविधीनी आपण भागवताचं श्रवण करावं. तर कसं आहे, सप्ताह विधी आहे त्याच्याकरता. कमीत कमी काळात काय मानसिकता त्या स्थितीत राहिली पाहिजे. ते 7 दिवस पर्यंत श्रोता जो आहे तो त्या भागवत कथेमध्येच विहार करत राहील, तर तो श्रोता त्याच्यातून काही लाभ प्राप्त करून घेईल. आणि त्यामुळे त्यांनी म्हटलंय की ह्या ब्रह्मर्षी नारदांनी ब्रह्मदेवाकडून ते शास्त्र किंवा भागवत कथा समजून घेतली. आता म्हणाले शुकदेवांनी जो माझा एकनिष्ठ शिष्य असं मला समजले. आणि हे सूत आता शौनकांना सांगतात की शुक महामुनींनी सांगितलेलं हे जे भागवत आहे ते भागवत सूत म्हणतात. त्यांनी मला एकांतात त्याचं रहस्य पुन्हा सांगितलं. त्या सर्व लोकांच्या बरोबर मी ते भागवत श्रवण केलं आणि एवढं श्रवण केल्यानंतर सुद्धा जे मला उलगडलं नाही त्याचा उलगडा मला शुक महामुनींनी करून दिला. आणि जे काही मला समजलं आहे जेवढं ते आता मी, तुम्ही जर म्हणताच आहात तर मी ते सांगू शकतो. आता नारद महर्षी, आता विषय बदलला. नारद महर्षी निघाले. नारदांना ते बद्रीनारायणाला गेले. त्या बद्रिका क्षेत्री सनकादिक आहेत. ते म्हणतायत नारद महाशय तुम्ही इथं आलात खरे, एवढे चिंताक्रांत होऊन कशा करता आलात, इतक्या घाईघाईने आपण कुठे चाललात. तेव्हा नारद म्हणाले की अहो पृथ्वीवर सगळं चांगलं आहे असं समजून मी फिरत होतो. तर ह्या पुष्कर, प्रयाग, काशी, ही सगळी हरिद्वार, कुरुक्षेत्र, ही सगळी जी क्षेत्र आहेत ह्या क्षेत्रांच्या मध्ये मी पाहिलं पण मला कुठेच मनाला शांतता मिळाली नाही. म्हणून म्हणाले मी बद्रिका क्षेत्री इथे आलेलो आहे. तर म्हणाले ह्या क्षेत्रावरती आल्यानंतर आता माझ्या लक्षात असं आलं की कुठंही गेलो तरी मला तेच दिसतंय, सगळे संत म्हणवणारे दांभिक आहेत. कुटुंबामध्ये सल्ला देणारे हे कुटुंबाच्या करता कल्याण बघणारे नाहीत, तर पत्नी आपल्या भाऊ भावंडांचा सल्ला घेऊन आपला स्वार्थ आणि आपल्या जनांचा स्वार्थ बघणारी आहे आणि त्याच सल्ल्याने ती व्यवहार करतीये. तिसरं म्हणाले की धनलोभानी लोक कन्येचा विक्रय करतायत, कन्या विकतायत. चौथं म्हणाले की महात्म्यांच्या आश्रम तीर्थांच्या ठिकाणी सुद्धा नद्या,
या कोणत्याही आमची जी म्हणून पवित्र क्षेत्र आहेत त्या सगळ्यांवर परधर्मीयांनी आपला ताबा घेतला आहे, अधिकार चालवलेला आहे. दुष्टांनी बरीचशी देवालयं नष्ट केलेली आहेत. मला म्हणाले फार दुःख झालं, इथे कुणी योगी नाही, कोणी सिद्ध पुरुष नाही, कुणी सत्कर्म करणारा मनुष्य नाही. अशा प्रकारे ह्या कलीच्या वणव्यामध्ये ही सगळी पृथ्वी म्हणाले भाजून निघतीये. मला फार दुःख झालं आणि म्हणाले या कलियुगाचे दोष पाहताना मी पृथ्वीवर जेव्हा संचार करत होतो तिथे म्हणाले मी यमुनेच्या तटावर जाऊन पोचलो. तर म्हणाले हे सनकादिक मुनींनो ते 4 आहेत आणि ते जोडीनी म्हणजे सर्व चौघेही बरोबर फिरतात. त्याच्यामध्ये सनक, सनंदन, सनातन, सनत असे सनत कुमार असे हे 4 आहेत. आणि सृष्टी उत्पन्न झाली तेव्हा सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळी कौमार सर्गामध्ये ह्यांचा पहिला जन्म आहे. म्हणजे ब्रह्मदेवानी ज्यांना पहिल्यांदा जन्माला घातलं ते हे चौघे आहेत सनत कुमार. त्या सनत कुमारांचा अधिकार एवढा आणि त्यांनी प्राप्त करून घेतलेलं ज्ञान एवढं की ते कायम 5 वर्षाचे आहेत. ते 5 वर्षाच्या बालकासारखेच राहिलेले आहेत. त्यांचं वय तिथेच थांबवलंय. योगाचा अधिकार त्यांचा इतका आहे की त्या अधिकारामध्ये ते 5 वर्षापर्यंतच स्वतःचं जे जीवन, तीच निष्पापता, तीच निरागसता, देहाची ती स्थिती त्यांनी कायम केलेली आहे. आणि म्हणाले त्यांना ते सांगतायत नारद म्हणाले मुनिवर ऐका. म्हणाले मी एक मोठं आश्चर्य पाहिलं या कलियुगामध्ये, ते आपल्याला सांगतो. एका स्त्रीच्या जवळ 2 वृद्ध पुरुष होते म्हणाले आणि ते आडवे पडले होते, जोराजोरात सुस्कारे टाकत होते. ती तरुण स्त्री त्यांची सेवा करीत होती. ते सारखे शुद्धीवर येत होते, बेशुद्ध होत होते. ती सारखी त्यांना पुन्हा पुन्हा जागवण्याचा प्रयत्न करत होती. कुणी आपल्याला भेटतंय का राखणार म्हणून 10 दिशा इकडे पहा, तिकडे पहा, तिकडे पहा सारखी पाहत होती. आणि म्हणाले सर्व बाजूनी शेकडो स्त्रिया तिला पंख्यानी वारा घालत होत्या. हे सगळं दृश्य पाहून म्हणाले मला कुतूहल वाटलं. मी तिच्या जवळ गेलो आणि म्हणाली की मी तिला जेव्हा पाहिलं तेव्हा ती तरुणी मला म्हणाली की हे साधू पुरुषा थांबा, एक क्षणभर थांबा आणि माझ्या चिंतेचं निवारण करा. आपल्या केवळ दर्शनानेच या संसाराची सगळी दुःख दूर होतात, तर आपण माझंही दुःख दूर करा. नारद म्हणाले देवी तू कोण आहेस, तुला काय पाहिजे? हे तुझ्या भोवती हे एवढ्या स्त्रिया कोण आणि हे 2 असे वृद्ध आणि अगदी काष्ठवत झालेले अत्यंत जरा जर्जर वाटावेत असे हे कोण पडलेले आहेत? तर तेव्हा तिने सांगितलं की हे बघा मी आपल्याला माझं सगळा वृत्तांत कथन करते. द्रविड देशामध्ये म्हणाले माझा जन्म झाला, कर्नाटकामध्ये मी वाढले, महाराष्ट्रात काही ठिकाणी लोकांनी मला जवळ केलं, पण म्हणाले गुजरातमध्ये मी गेले आणि मला वृद्धापकाळ आला. गुजरातेतून मी वृंदावनला गेले. वृंदावनला गेल्यानंतर म्हणाले या कलियुगाच्या प्रभावाने छिन्न विच्छिन्न केलेला सगळा प्रांत पाहत मी या दोघांना घेऊन जात होते. तिथे पोचल्यानंतर म्हणाले मला नवजीवन प्राप्त झालं, मी पुन्हा पूर्वीसारखी झाली. मीही वृद्धच झाले होते. हे जसे दोघे वृद्ध आहेत तसे मीही वृद्धच झाले होते, पण मला उत्तम सौंदर्य मिळालं, मला उत्तम यौवन प्राप्त झालं आणि मी उत्तम झाले, मी पूर्वस्थितीला आले. पण म्हणाले हे जे दोघे झोपलेले आहेत ना ते दोघे माझे पुत्र आहेत. एक ज्ञान आहे आणि दुसरा वैराग्य आहे, असे माझे हे 2 पुत्र आहेत. या दोघांना कुठेच जीवन संजीवन मिळालं नाही, त्यामुळे हे बिचारे तसेच आहेत, त्यांच्यामध्ये काही फरक पडला नाही. पण माझे हे पुत्र वृद्ध राहावेत आणि मी तरुण व्हावं याच्यामुळे मला फार दुःख झालं. आणि म्हणाले मी सारखं काही ना काहीतरी त्याच्याकरता प्रयत्न करते, पण मला समजत नाही. आता स्त्रिये तुझं नाव काय? तिने सांगितलं माझं नाव भक्ती आहे आणि मी त्या द्रविड देशामध्ये जन्मून या गुजरातेपर्यंत मी सगळी अशी होऊन या सगळ्या भारतवर्षामध्ये माझी परिस्थिती अशी विकल होऊन अजून थोडं तरी म्हणाली वृंदावनात काहीतरी शिल्लक आहे आणि त्यामुळे मी वृंदावनात गेल्यानंतर कशी तरी तगले. पण म्हणाले हे दोघे नाहीत, तुम्ही काही करा पण ह्या 2 मुलांच्या वरती अशी परिस्थिती राहू देऊ नका. नारदांनी सांगितलं की ठीक आहे, मी त्याचं कारण जाणलं आहे. आता म्हणाले हे सगळं कलियुग असल्यामुळे मोठं अवघड आहे. सदाचार, जीवन साधना, तप,
योग साधना असं कोणी करत नाही. आपल्या जीवनामध्ये सगळेजण स्वार्थी झालेत, ते कशाला जीवनात साधना करतील कोणी. आणि त्यामुळे म्हणाले तुझ्या पुत्रासह तुझं दर्शन काही कोणाला होत नाही. कारण आजपर्यंत जे भक्त होते ते ज्ञानाने युक्त, वैराग्याने युक्त आणि मग भगवंताची भक्ती करणारे होते, तुला जवळ करणारे होते. आता सगळे स्वार्थी भक्त आहेत म्हणाले. आणि त्यामुळे वृंदावनामध्ये तू नवतरुण झालीस खरी, पण तुझे पुत्र त्यामुळे तिथे नवतरुण झाले नाहीत. आता या 2 पुत्रांचं चाहते या भारतामध्ये कोण राहिलं, या भूमीवर कोण राहिलं. म्हणाले मग मला सांगा तुम्ही की आज राजा परीक्षितासारखा राजा आहे, एवढा पराक्रमी वीर शूर आहे, तरी सुद्धा त्यांनी ह्या पृथ्वी तलावरती कशा करता यांना आश्रय दिला. ह्या सर्व कलियुगाला तो इथे येऊन जो राहिला आहे आणि त्या कलीचा जो प्रभाव आम्हाला जाणवतोय त्याला त्यांनी का आश्रय दिला, त्यांनी का ठेवून घेतलं. तर म्हणाले आता राजा परीक्षिताच्या बाबतीमध्ये हा प्रश्न जेव्हा ती विचारते त्या दिवशी त्यावेळी त्या प्रश्नाचं उत्तर देताना नारद म्हणतात की काय सांगू. म्हणाले तुला एकच उत्तर आहे त्याचं की भगवान श्रीकृष्ण ज्या दिवशी हा लोक सोडून गेले, निजधामाला गेले, पृथ्वीलोक त्यांनी सोडला आणि सगळी परिस्थिती बदलत चालली. म्हणाले सगळे साधन मार्ग जे आहेत ते फिक्के होत चालले, या साधन मार्गामध्ये कुणालाही रुची राहिली नाही. आणि म्हणून हा जो कली आहे हा कली बळावू लागला. पण राजा परीक्षित सावध आहे. त्या राजा परीक्षितांनी त्या कलीला पाहिलं आणि त्याच्या जवळ आले आणि त्या राजाने निश्चय केला की हा जो कली आहे हा इथे सगळ्यांना त्रास देतोय, ही गोष्ट खरी आहे. त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे लोकांच्या अंतःकरणामध्ये चांगला विचार निर्माण करण्याचं काही प्रवृत्ती नाही, कारण कलीचे गुणधर्मच भिन्न आहेत. पण म्हणाले एक गोष्ट फार महत्वाची आहे त्या कलियुगाच्या दृष्टीने, ती म्हणजे अशी की तपस्येचं फळ, साधनेचं फळ, समजा योग साधनेचं, अन्य साधनांचं, समाधीचं फल म्हणाले इथे या कलियुगामध्ये मिळवताना फार सोपं आहे. इतर युगांच्या मध्ये फार तपश्चर्या करावी लागते, फार साधना करावी लागते. आणि ह्या सगळ्यांपेक्षा इथे सर्वात सोपा मार्ग पण आहे, साधन मार्ग पण सोपा आहे. तो साधन मार्ग कोणता आहे? हरिनाम, हरिसंकीर्तन. त्या संकीर्तनामध्येच राहावं. जय सच्चिद घन जानकी जीवन नारायण तव दासोहम. 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 नारायण तव दासोहम. नारायण तव दासोहम. गोपाल कृष्ण भगवान की जय. नारदानी भक्तीला सांगितलं की हे बघ तू भगवंताच्या चरणकमलांचं चिंतन कर, तुझं दुःख नाहीसं होईल. त्यांना नेहमीच तू प्राणाहून प्रिय राहिलेली आहेस. कारण असं आहे की सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग या तिन्ही योगामध्ये ज्ञान, वैराग्य ही मुक्तीची साधनं होती. पण ह्या कलियुगामध्ये मात्र आता एका नामसंकीर्तनाशिवाय अन्य साधन राहू शकत नाही. आणि त्यामुळे हा जो भगवंत आहे हा भगवंत फक्त तुझ्याकडनं अपेक्षा करतो. आणि त्यामुळे भगवंतानी तुला निजधामाला जाताना एक विनंती केली आणि त्यांनी असं म्हटलं की हे भक्ती तू जर मला विचारते आहेस की मी तुमच्याकरता काय करू, तर मी तुला एकच सांगतो की ह्या पृथ्वी तलावरती तू माझ्या भक्तांचं
पोषण कर. अशी आज्ञा जेव्हा भगवान श्रीकृष्णाने तुला केली होती, ती आज्ञेचा तू आनंदाने स्वीकार केलास आणि भगवंताला अत्यंत संतोष झाला. आणि त्यामुळे भगवंतांनी सांगितलं की हे बघ भक्ती, तुझ्या सेवेकरता मी मुक्तीला दासी म्हणून ठेवलंय. इथे मुक्ती आता महत्वाची राहणार नाही. आणि म्हणून नाथ महाराजांनी 4 पुरुषार्थामध्ये चतुर्थ पुरुषार्थ मुक्ती आहे, तर नाथ महाराज म्हणतात आमचा पंचम पुरुषार्थ भक्ती आहे. ह्या सर्व मुक्तीच्या वर शेवटी काय शिल्लक राहतं? भगवंताचं प्रेम, भगवंताची भक्ती, भगवंताच्या विषयीचा निष्काम भाव. याशिवाय ह्या कलियुगात आम्हा भक्तांना दुसरं काही नको. आणि भगवंत प्रसन्न झाले आणि त्यांनी सांगितलं ह्या मुक्तीला दासीच्या रूपात आणि ज्ञान वैराग्यांना तुझ्या पुत्राच्या रूपात पाठवतो. तू ज्याच्या अंतःकरणामध्ये बसशील, वसशील, राहशील, तिथे हे ज्ञान वैराग्य तुझ्या पुत्रासारखे राहतील. ज्ञान वैराग्याच्या साधनाने भक्ती नाही, भक्तीच्या ठिकाणी हे दोघे माता म्हणून तुझी सेवा करतील, तुझं पूजन करतील. म्हणाले ही मुक्ती जी आहे ती कलियुगात नास्तिक लोकांच्या रोगाने ग्रस्त होईल. म्हणजे ह्या मुक्तीला कुणालाच वाटणार नाही कलियुगामध्ये की मुक्ती काय आहे, मुक्ती बिक्ती हे काय अर्थ नाहीये, हे सगळे आउटडेटेड गोष्टी आहेत. त्यामुळे म्हणाले कलियुगात हे कोणी स्वीकारणार नाही. म्हणाले ज्ञान वैराग्यांना त्यामुळे तू पुत्र समजून आपल्याजवळ ठेवून घे. आता म्हणाले जेव्हा मुक्ती ज्ञान वैराग्य तुझ्याजवळ राहायला आले तेव्हा तू म्हणाले तुझ्या आज्ञेने ही मुक्ती जी आहे तिला तू वैकुंठ लोकामध्ये जा म्हणून सांगितलंस की ठीक आहे की मला तुझं काही कामच पडत नाही, कारण इथे या कलियुगामध्ये कोणी मुक्ती पाहिजे असं म्हणतच नाही. मग तू इथे माझ्याबरोबर राहून तरी काय करशील, म्हणून तू तिचं दासी पण सोडून दिलंस आणि तिला वैकुंठ लोकात जायला सांगितलंस. आणि तुझं स्मरण जेव्हा होईल ती मुक्ती ताबडतोब त्यावेळी तुझ्याकरता हजर होईल असं तिला आश्वासन दिलंस की बाबा तू माझ्या अंकित आहेस ना, पण इथे सारखी राहू नकोस, तू स्वर्गात जा, तू वैकुंठ लोकामध्ये जा आणि तिथे राहून त्या मुक्त रूपामध्ये तुला कधी मला वाटलं तर मी तुला बोलावून घेईन. आणि आता म्हणाले तू चिंता करू नकोस, कलियुग आलेलं आहे, हे पुत्र निरुत्साही झाले आहेत, वृद्ध झाले आहेत, पण यांना नवजीवन देण्याचा उपाय मी शोधून काढतो. तू इथे थांब, तुझ्या पुत्रांना सांभाळ. आणि कलियुगामध्ये एकच लक्षात ठेव भक्तिमाते, तुझा महिमा मी फार गात नाही, पण एकच आहे कलियुगामध्ये भक्ती, भक्ती आणि भक्तीच. भगवंताचं नामसंकीर्तन, नामसंकीर्तन आणि नामसंकीर्तनच मनुष्याला अधिकाधिक आध्यात्मिक मार्गावर उन्नती करायला उपयुक्त आहे एवढं सांगतो. भक्तीला खूप संतोष झाला. ती म्हणाली नारद महाशय इतक्या काळानंतर तुम्ही मला पुन्हा भेटलात आणि तुमच्या बोलण्याने तर मी माझ्या सर्व अंगाने आता पुष्ट झाले, मला खूप बरं वाटलं आपण भेटला आहात. म्हणाले आपलं निश्चल प्रेम आहे माझ्यावरती, मी आपल्याला माझ्या जवळ ठेवीन, म्हणजे नित्य मी आपल्या हृदयामध्ये निवास करीन, फक्त माझ्या पुत्रांना चेतना आणून द्या. तेव्हा नारदांनी पुष्कळ वेदांचे घोष केले, नंतर वेदांताचा घोष केला, वारंवार गीतेचं पठण केलं आणि त्यांना जागवलं. ते अगदी मोठ्या कष्टाने जागे व्हायचे, पुन्हा झोपून जायचे, थोडे जागे व्हायचे, पुन्हा झोपायचे. ते आळसाने जांभई देत राहिले, डोळे उघडून पाहू शकले नाहीत. त्यांचे केस बगड्याच्या रंगासारखे शुभ्र पांढरे झालेले होते, सगळं अंग वाळलेल्या लाकडासारखं निस्तेज झालेलं होतं, तहान भुकेनी व्याकुळ झालेले होते. आता काय करावं नारदांना सगळ्या खटपटीत नंतर काही समजेना. त्यावेळी आकाशवाणी झाली आणि मुनिवर्य तुम्ही खेद करू नका, तुमचे प्रयत्न निश्चित सफल होतील. आता काय करावं, कोणतं सत्कर्म करावं म्हणून ते विचार करायला लागले. त्या सत्कर्माचं अनुष्ठान करता क्षणीच यांचं वृद्धत्व जाईल, यांची झोपही जाईल आणि सगळीकडे भक्तीचा प्रसार होईल म्हणाले. त्यावेळी नारद महाशय म्हणतात की आता जर मला संत भेटणार आहेत, ही आकाशवाणी म्हणते की संत संघ आहे, मला संत कुठे भेटतील आणि मी त्यांना भेटण्याकरता कुठे जाऊ. आणि त्या ज्ञान आणि वैराग्यांना आणि भक्तीला तिथंच सोडून नारद निघाले. जेव्हा अशा चिंतातूर अवस्थेमध्ये नारद बद्रिकावनात आले, आता आपण मूळ कथेपाशी आलो की सनकादिकांना नारद भेटले आणि नारदांनी ही भक्तीची कथा
सनकादिकांना सांगितली. आता सनकादिक म्हणाले, नारदांनी हे सगळं सांगितलं तेव्हा ते म्हणाले की श्रीहरी शरणम श्रीहरी शरणम असा आपल्या अंतःकरणामध्ये नेहमी जयघोष चालतो. काय करू म्हणाले मी, आता मला सांगा. नारदांनी या भक्ती ज्ञान आणि वैराग्यांच्या संबंधाने प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी सांगितलं की शुक महामुनींनी ज्याचं गायन केलं त्या श्रीमद भागवताचं पारायण करा आणि त्या भागवताच्या पारायणामध्ये हे सगळं बदलून जाईल. हे त्याचं महात्म्य सांगितलं. म्हणाले भागवत पुराण वेदांच्या बरोबरीचं आहे. भक्ती ज्ञान आणि वैराग्य हे स्थापन करण्याकरताच ते प्रकाशित झालेलं आहे. आणि त्यामुळे असा सगळा महिमा गायल्यानंतर नारद म्हणाले की शुकदेवानी सांगितलेल्या भागवत शास्त्राच्या कथांचा मी चांगला यज्ञ करेन. म्हणाले हा यज्ञ कुठे करावा, कसा करावा. तर सनकादी अत्यंत नम्र आहेत. त्यांनी सांगितलं आम्ही तुला सविस्तर या गोष्टी सांगतो. आणि त्याप्रमाणे सनकादिकांनी इथे आपण तुम्हाला कसा भागवताची कथा करायची याचं प्रात्यक्षिक देऊ असं म्हणून सनकादिक गंगा नदीच्या तटावरती गेले. तिथे गेल्यानंतर नारदांच्या बरोबर ती भागवत कथा सुरू झाली. त्या कथेकरता आता काय, एकापेक्षा एक श्रेष्ठ ऋषी, खूप मोठी यादी आहे. ही सगळेच्या सगळे त्या ठिकाणी आले. वेद उपनिषद तंत्र मंत्र पुराण सगळे आले. गंगा आदी नद्या आल्या, तीर्थ आली. श्रीकृष्णाचे भक्त सनकादिक सांगणार आहेत कथा म्हटल्यानंतर ते कथा सांगायला बसले. सगळे ऋषीगण देवता वेद उपनिषद तीर्थक्षेत्र सगळे दुसऱ्या बाजूला बसली. स्त्रिया आणखीन एका बाजूला बसल्या. काही प्रमुख देवता विमानामधून आल्या. सगळीकडे जय जयकार नमस्कार आणि शंखाचे आवाज होऊ लागले. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन नमस्ते श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. सगळा कथा भाग संपन्न झाला. त्याचं महात्म्य सांगितलं. ते महात्म्य सांगताना त्यांनी सांगितलं की कोणत्याही पुण्यकर्माला फार दीर्घकाळपर्यंत वाहून घेणं अवघड असतं. त्यामुळे सप्ताहानीच विषय श्रवण करावा. श्रद्धापूर्वक केव्हाही श्रवण केलं तरी चालतं, पण माघ महिन्यामध्ये श्रवण केलेल्याचं फळ अधिक आहे. तेच फळ 7 दिवसाच्या श्रवणवधीमध्ये मिळतं. म्हणून मगाशी आपण बोललो त्याप्रमाणे की सप्ताह तर आहेच, तो सप्ताह शास्त्र शुद्ध तर आहेच. म्हणजे दूध आहे, दुधात साखर आहे. दुधामध्ये माघा महिन्यामधला सप्ताह हे दुधात आणखीन केशर आहे. आणि त्यामुळे मोठा कालाच्या दृष्टीने योग आपल्याला खूप उत्तम आलेला आहे. इथे सनकादिकांनी त्याचं मोठं महात्म्य सांगितलं. आता भगवंताच्या ठिकाणी हे सगळं पाहून, हे सगळं दिव्य असं त्या कथेचं स्वरूप पाहून भगवंताला भरून आलं. भगवंत म्हणाले तिथे जायला पाहिजे. त्या प्रभास क्षेत्रावरती उद्धव त्या ठिकाणी बसलेले आहेत. आणि उद्धवानी प्रभास क्षेत्रावर भगवंताला विचारलं. आता हा पुढचा भाग आला. म्हणजे हे सगळं कथाभाग मनामध्ये धरून आता उद्धव भगवंताला फार पुढे विचारतोय की भगवंता, हे तुझं स्वरूप, तुझ्या कथेचं स्वरूप लोकांना अत्यंत मनोहारी असं आहे, लोकांना अत्यंत सुखदायी असं आहे. पण तू जेव्हा आज म्हणतोस की मी आता हे पृथ्वी लोक सोडून मी वैकुंठ लोकाला निघून जाणार आहे, तर तुला आम्ही कुठे पाहावं, तुला आम्ही कसं पाहावं, आणि आमच्यापासून तू निघून जाशील त्यावेळी आमच्या मनाचं शांतवन कुणी करावं. स्वकीयम यद भवेत तेज तच्च भागवते दधात तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद भागवतार्णवम.
भगवंतानी विचार केला. त्या क्षणी भगवंत अंतर्धान पावले. उद्धवाला म्हणाले, उद्धवा बस, माझं सगळं तेज मी ह्या भागवतामध्ये आत्ता ठेवलेलं आहे. आणि हे जे भागवत आहे, हा भागवत जणू काही अर्णव आहे, समुद्र आहे. आणि ह्या समुद्रामध्ये मी प्रविष्ट झालंय. आणि असं सप्ताह श्रवणाने जर हे भागवत ऐकलं तर म्हणाले मोठं सुंदर असं मनुष्याला पुण्य, समाधान, भक्ती अनेक अनेक प्रकारांनी सार्थकता, यथार्थता लाभते. आता हा मध्ये भाग आला त्याच्या, म्हणजे कथा भागाच्या मध्ये उपकथा भाग येतो तसा. आता मूळ कथा भागावरती सूत म्हणाले आता आपल्या 2 पुत्रांना तारुण्यावस्था प्राप्त झाली. आणि ते प्राप्त झाल्यानंतर अत्यंत पवित्र अशी प्रेमाने उत्कट असलेली ती जी भक्ती आहे, ती आपल्या 2 चांगल्या हट्ट्या-कट्ट्या मुलांना घेऊन त्या ठिकाणी सनकादिकांच्या कथास्थानावरती प्रविष्ट झाली. आणि त्या ठिकाणी श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा प्रकारे भक्ती आपल्या ठिकाणी उद्घोष करू लागली. पुन्हा पुन्हा भगवंताचं भजन करू लागले. सनकादिक म्हणाले, ह्या भागवत कथेच्या अर्थामधून आता भक्ती प्रकट होतीये. ती भक्ती प्रकट झालीये. आणि ह्या भक्तीला आपल्या पुत्रांच्या सहित मोठं आश्वासन मिळालेलं आहे. ते म्हणाले, आता ती भक्ती सनकादिकांच्या समोर येते. त्यांना विचारते की आता आपण मला सांगा, मी कुठं राहू, माझं स्थान काय. ते म्हणाले, मी काय सांगू आपल्याला, तू भक्तांना भगवत स्वरूप देणारी आहेस, त्यांचं अनन्य प्रेम संपादन करणारी आहेस, त्यांचा भवरोग नाहीसा करणारी आहेस. म्हणून तू धैर्य धारण करणाऱ्या विष्णू भक्तांच्या हृदयात राहा. तू अन्यत्र बाहेर कुठं राहू नकोस. त्याचं कारण असं आहे, तुझ्यावर कुठल्याही अमंगलाची सावलीच पडायला नको. तू त्यांच्या हृदयामध्ये राहा. ह्या कलियुगामधले दोष आहेत, त्याचा प्रभाव जरी असला तरी सुद्धा त्या दोषाची दृष्टी सुद्धा तुझ्यावर पडणार नाही. अशी आज्ञा झाल्याबरोबर भक्ती संतांच्या हृदयामध्ये विराजमान झाली. ज्यांच्या हृदयात केवळ हरिभक्तीचा निवास आहे, ते म्हणाले, ते निर्धन असोत, ते दुबळे असोत, कसेही असोत, पण त्या ठिकाणी मी संपन्न वैभवामध्ये राहील. अशा प्रकारे ह्या पृथ्वी तलावरचं हे जे भागवत आहे, ते मोठं लोकांना भक्तिप्रेमाचा एक ओघ देणारं असं गंगौघासारखं मोठं पवित्र असं साधन आहे. भक्ती म्हणाली की आता ठीक आहे, आता जायचं तर माझ्या मूळ रूपात कुठे. नारदांनी तिला सांगितलं, तू तुझ्या मूळ रूपामध्ये वैकुंठातच राहा. वैकुंठ हेच तुझं मूळचं स्थान आहे. आणि ह्या पृथ्वी तलावरती तुला शोधायचं तर ह्या भगवत भक्तांच्या हृदयामध्ये राहा. अन्यथा तुझा वावर या तुमच्या आमच्या सारख्यांच्या अंतःकरणामध्ये तुझ्या सावलीच्या रूपाने राहील. तुझी सावली हे तुझं रूप नाही आहे, तो आभास आहे. आणि त्यामुळे त्यांच्या हृदयामध्ये तू जेव्हा राहशील त्यावेळी आभासात्मक आहे. त्यांच्या हृदयात उत्पन्न होऊ दे ना भक्ती, मगच त्या भक्तीचं स्वरूप प्रकट होईल. आता हे आख्यान संपतंय, पुढचं आख्यान सुरू होईल. श्रीराम जय राम मनमोहना. 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 श्रीराम जय राम मनमोहना.
सनकादिक म्हणतात, आता आपल्याला मी पुढे सांगतो की ह्या कलियुगामध्ये कपटी आहेत, दुराचारी आहेत, अत्यंत गुन्ह्यांनी बरबटलेले आहेत, लोभी आहेत, आसक्त आहेत, सत्यापासून परावृत्त झालेले आहेत, मातापित्यांची निंदा करणारे आहेत, कामनांनी ग्रस्त झालेले आहेत, आश्रम धर्माचे पालन न करणारे आहेत, दांभिक आहेत, दुसऱ्याचा मत्सर करणारे आहेत, असे अनेक प्रकारांनी लोकांना पीडा देणारे लोक, या सगळ्यांच्या पापाचा परिहार करण्याकरता जर त्यांच्या अंतःकरणामध्ये पश्चाताप उत्पन्न झाला आणि त्यांनी भागवत कथेचं श्रवण केलं तर म्हणाले ह्या कलियुगात सुद्धा त्यांच्या पापाचं परिमार्जन होणं शक्य आहे. जसं गीतेमध्ये भगवंतांनी म्हटलं ना, अपिचेत सुदुराचारी, कितीही दुराचरणी असू दे, परंतु तो जर मला भक्तिभावाने येऊन शरण झाला तर म्हणाले त्याच्या सगळ्या पापांची मी निवृत्ती करीन. आता त्यांनी सांगितलं, मी तुम्हाला एक इतिहासच सांगतो. म्हणाले किती दुराचरणी मनुष्य असावा आणि तो कसा ह्या कथेनी आपल्या ठिकाणी पूर्ण पावन होऊन साक्षात भगवंताचा पार्षद व्हावा, इतका अधिकार त्याला प्राप्त व्हावा. त्यांनी कथा सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, पूर्वी तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावरती एक उत्तम शहर वसलेलं होतं. त्यामध्ये आत्मदेव नावाचा एक सर्व शास्त्र संपन्न आणि असा दशग्रंथी ब्राह्मण होता. अत्यंत विद्वान होता, धनवान होता, पौरोहित्य करणारा होता. आणि त्याची पत्नी जी होती तिचं नाव धुंदुली असं होतं. कुलीन घराण्यातली सुंदर होती, तीही कुटुंबामध्ये चांगली राहत होती, परंतु अत्यंत आळशी आणि अत्यंत स्वार्थी होती. या ब्राह्मण जोडप्याच्या ठिकाणी तसं कमी काही नव्हतं, परंतु त्यांना संतान नव्हतं. त्या संतान प्राप्ती करता या आत्मदेवानी आपल्याला माहीत असलेले सर्व उपाय करण्याचा प्रयत्न केला. अनेकानेक उपायांनी त्यांनी आपल्याला काही प्राप्त होतं का, आपलं केव्हा तरी नशीब जे काही ललाट रेषा आहेत त्या पालटतील का, याकरता तो धडपड करत होता. शेवटी त्यांनी जमीन जुमला पुष्कळ दान केलं, पण याचा काही उपयोग झाला नाही. तो दुःखी ब्राह्मण एके दिवशी घरातून बाहेर पडला आणि वनामध्ये निघून गेला. त्याला दुपारच्या वेळामध्ये तहान लागली म्हणून एका सरोवराच्या किनाऱ्यावर आला पाणी पिण्याकरता. तर तिथे एक संन्यासी आलेला होता. त्या संन्याशांनी पाहिलं की हे ब्राह्मणा, काय झालं तुला, तू का असा क्लांत झालेला आहेस, तुझ्या डोळ्यामध्ये असे अश्रू का? तो ब्राह्मण म्हणाला, यती महाराज, काय सांगू आपल्याला, माझं बाकी सगळं उत्तम आहे हो, अनेक मी उपाय केले, परंतु मला संतान नाही. त्याकरता मी काय करू, माझ्या ह्या संतानहीन जीवनाचा धिक्कार असो. म्हणाले, मला माझी ही ललाट रेषा कधीच पालटणार नाही का, आपण काहीतरी सांगा, आपण काहीतरी करा आणि मी ते सगळे उपाय करीन, जे कष्ट असतील ते मी घेईन. त्यांनी सांगितलं, हे बघ, मी तुझं प्रारब्ध जाणलंय, हे विप्रवरा, तुला या जन्मात तर संतान नाहीच, पण ह्याच्या पुढे 7 जन्म तुला संतान नाही, काय करावं म्हणाले. तो म्हणाले, मग ठीक आहे. ते ब्राह्मण म्हणाले, तुमच्यासारखा संन्यासी जर एवढी मोठी गोष्ट सांगतो तर आता मला इथे जगावंसं वाटत नाही, मी आता माझा देहत्याग करतो म्हणाले. ते म्हणाले, इतक्या निकाराला येऊ नकोस. म्हणाले, मी तुला एक फळ देतो आणि विधी लिखित पुसण्याचा प्रयत्न खरं म्हणजे कोणी करू नये, पण ठीक आहे, तू म्हणतोस तर मी तुला एक फळ देतो. ते फळ तू तुझ्या पत्नीला दे आणि तिला पावित्र्य, सत्य, दया, दान अशा एकापेक्षा एक सात्विक गुणांनी युक्त राहून आणि व्रतस्थ जीवन जगत तिने जर ह्या फळाच्या साह्याने जर आपल्याला पालटलं तर म्हणाले तिला उत्तम पुत्राची प्राप्ती होईल. फार आनंदी झाला बिचारा. ते फळ घेऊन घरी आला. घरी आल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीला सांगितलं, असं असं हे फळ आहे, मला त्यांनी दिलेलं आहे, मोठे अधिकारी संन्यासी आहेत, तर तुला पुत्र लाभ होईल असं म्हणाले, तर तू हे फळ खा. ती म्हणाली, मी काही हे फळ खाणार नाही. ते म्हणाले की माझं कल्चर फार वेगळं आहे हो. ते म्हणाले की वी आर डिंग्स, डबल इन्कम, नो किड्स, आम्हाला यातलं काही नको आहे. म्हणाले, आम्हाला हे मी काही हे खाणार नाही. म्हणाली, अहो काय करणार, जर फळं खाल्ली तर गर्भ राहिला, पोट मोठं होईल, मग माझं काय करू, किती वेळा जिमला जाऊ, किती जिमला गेलो तरी सुद्धा माझा वेट लॉस प्रोग्राम घेतला तरी काही मी 0 वेटवर येत नाही. म्हणजे मला ही भानगडच नको, आत्ता मी एकदम फिगरमध्ये फिट आहे, मला काही नको हे खायला. सगळं भागवतातलं आहे, मी माझं नाही सांगत. आणि ती म्हणाली की समजा दैववशात गावामध्ये चोरांची धाड आली, काही झालं, काही त्रास झाला,
तर म्हणाली हे असं एवढं मोठं पोट घेऊन मी कुठं धावणार. माझी म्हणाली काय परिस्थिती होईल. समजा म्हणाली अगदी बाळणपणापर्यंत ते मूल माझ्या पोटामध्ये, म्हणजे तो गर्भ माझ्या पोटात राहिला आणि ते आडवं आलं मीच मेले तर काय उपयोग. म्हणाली तिने ज्या ज्या काही कारणांची यादी दिली आहे, भागवतांनी जी यादी दिली आहे ती सगळी यादी आज आपल्याला पाहायला मिळते. कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी टिकमार्क होतं. म्हणाले मी अशक्त झाले. माझी नणंद माझ्या घरी आली, ती मला मदत करायला म्हणून येऊन राहिली. तर म्हणाले सगळं सामानच माझ्या घरातलं घेऊन जाईल. आणि म्हणली एवढी सगळी श्रीमंती, मी एवढं सगळं कंजूशीने सांभाळून ठेवलंय, ते सगळं जाईल. त्यापेक्षा म्हणाली आहे ही माझी स्थिती सर्वात उत्तम आहे, मला काही हे नकोय. पण त्यांनी खूप आग्रह केला, खाच म्हणून सांगितलं. तर आता तिची बहीण आली, त्या बहिणीला सांगितलं माझ्या मनात आता काळजी लागली आहे. म्हणाली फळ खाण्याचा आग्रह जो म्हणाले आत्मदेवांचा आहे तर मला काही पसंत नाही, मला काही फळ खायचं नाहीये. तर ती बहीण म्हणाली ठीक आहे, आता मीच गरोदर आहे, त्यामुळे माझ्या उदरामध्ये 3 महिन्याचा गर्भ आहे. 6 महिन्यानंतर माझं बाळंतपण होईल आणि त्यानंतर माझी प्रसूती झाल्यावर माझं मूल मी तुला देईन. माझ्या नवऱ्याला काही पैसे दे म्हणजे झालं, कारण तो पैशाने खुश होईल आणि तुला मूल झालं असं आपण सांगू. तू तोपर्यंत पोटाला आपलं गुंडाळून तुझा व्यवस्थित रोल चालू ठेव, ही मी गर्भिणी आहे असा. म्हणाले ठीक आहे, तू गर्भवती आहेस याचं नाटक कर आणि हे सगळं असंच आपण पुढे नेऊ. आणि तुझ्या यजमानांना सांग की मला माझं मूल गेलं, मला काही हे करता येत नाही, तर माझी बहीण त्याचं सगळं लालन पालन करीन. आता जेव्हा त्या फळाचं काय करू, तर तिने सांगितलं खाऊ घाल गाईला, नाहीतरी त्या फळाचं करायचं आहे काय. त्या गाईला खाऊ घातलं. त्यानंतर त्या बहिणीला मुलगा झाला. मुलगा झाल्यावर वडिलांनी तो मुलगा, म्हणजे त्या बहिणीच्या यजमानांनी तो मुलगा गुपचूप धुंदुलीला आणून दिला. यांची पत्नी धुंदुली, तिला आणून दिला. आत्मदेवाला मुलगा झाला याचा एवढा आनंद झाला, सगळ्या गावामध्ये उत्सव केला. त्या ब्राह्मणांनी अगदी खूपच आपल्या जीवनाचं सार्थक झालं असं म्हणून अनेक मंगलकृत्य आपल्या घरात घडावीत, तो त्या मुलाकरता जे जे करता येईल ते करू लागला. बहिणीला नुकतंच बाळ झालं होतं, ते गेलं आणि म्हणून माझी बहीणच आता या मुलाचं संगोपन करीन. चालेल म्हणाले. त्याप्रमाणे आत्मदेवांनी तिला संगोपनाकरता आपल्या घरी ठेवून घेतलं. आता ती गाय, ती पुन्हा तिच्या योग्य काळी तीही प्रसूत झाली आणि गाईला मुलगा झाला, मानवासारखा मुलगा. सगळ्या गावात आश्चर्य की अहो या गाईच्या पोटामधून हे असं मानवासारखं बालक कसं जन्माला आलं. पण गाईच्या ठिकाणी झालेलं हे बालक एका वैशिष्ट्याने युक्त होतं, त्याचे कान हे गाईसारखे होते. म्हणून त्याचं नाव आत्मदेवानी गोकर्ण असं ठेवलं. आणि तो मुलगा गोकर्ण आणि हा जो धुंदुलीचा मुलगा आहे ह्याचं नाव धुंदुलीनी धुंदुकारी असं त्या मुलाचं नाव ठेवलं. आणि दोन्ही मुलं मोठी व्हायला लागली. हा जो गोकर्ण आहे हा अतिशय सात्विक आहे, अत्यंत उत्तम गुणांनी युक्त असलेला असा मुलगा. आणि हा वाईट गोष्टींचा संग्रह करणे, वाईटांच्यात रमणे, चोऱ्या माऱ्या दरोडे अनेक प्रकारांनी त्रास देणे वर्णन पुष्कळ केलंय भागवतांनी. ते म्हणाले हा हत्या करायचा, हातात शस्त्र घेऊन आंधळ्यांना दीन दुःख्यांना त्रास द्यायचा, नंतर खूप खूप म्हणजे जनावरांना त्रास दे, लोकांच्या घरी जाऊन काही चोरून आण, लोकांना वेगवेगळ्या प्रकारांनी त्यांची फसवणूक कर, अशा अनेक अनेक गुन्ह्यामध्ये. तर त्याच्या ठिकाणी वाईट वाईट सवयी होत्या. त्याच्यामध्ये तो एकदा एका वेश्यांच्या गटामध्ये अडकून पडला, त्या वेश्या स्त्रियांच्या जाळ्यात अडकला. त्यांनी वडिलांची सगळी संपत्ती आहे ती उधळून टाकली आणि सगळी घरातली भांडीकुंडी विकली, पैसे घेतले आणि तो निघाला. आता आत्मदेव म्हणाला मला मुलगा नसता झाला तर परवडलं असतं, काय हा मुलगा, या मुलांनी हे सगळं करून ठेवलं घरामध्ये. तर गोकर्णाला म्हणाला गोकर्णा आता काय करू मी, तुझ्यासारखा चांगला माझ्या सहवासात आहे, तूच मला काही उपदेश कर. तेव्हा गोकर्णांनी सांगितलं हा माझा मुलगा आहे, हा माझा मुलगा आहे, या अज्ञानाचाच आधी त्याग करा. कोणी कोणाचं नसतं, कोण कोणाचे बाईला वाचे, कुणी कोणाचं नसतं. या जगामध्ये सगळे आपापल्या प्रारब्धानी आपापल्या संस्कारांनी जन्माला येतात आणि आपल्या पद्धतीने आपल्या कर्माचा प्रारब्धाचा भोग भोगून निघून जातात. त्या प्रारब्धामध्ये जे आपलं प्रारब्ध आहे त्याप्रमाणे आपल्याला आपल्या भोवतीचे लोक गोळा होतात. म्हणाले हे लक्षात घे आधी तू. आणि म्हणाले पित्यांना म्हणाले तुम्ही दुःखी होऊ नका. ते म्हणाले खरंच आहे,
तू मला इतक्या परोपरीने समजावतोयस, मी मूर्ख आहे म्हणाले. आणि माझ्या पूर्वकर्मांच्यामुळे या स्नेहामध्ये मी बांधला गेलो आणि म्हणून म्हणाले आंधळ्या पांगळ्यासारखा मी कुठेतरी ठेचकाळत माझं जीवन जगलो. म्हणाले आता काय करावं, मला काही समजत नाही. त्यांनी सांगितलं एकच करा, भगवंताची सेवा करा आणि भगवंताच्या कथेचा आनंद लुटा. मुलांनी केलेला उपदेश त्यांनी ऐकला, आपलं घर सोडलं, ते वनात निघून गेले. त्यांचं आयुष्य पुष्कळ पुढे गेलेलं होतं, 60 वर्षाच्या पुढे ओलांडून गेलेले होते. बुद्धी स्थिर होती. रात्रंदिवस भगवंताची पूजा अर्चा करत नियमितपणाने भागवताच्या दशमस्कंधाचं वाचन करत त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं आणि शेवटी त्यांना भगवान श्रीकृष्णाच्या पदाची प्राप्ती झाली. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, राधा रमण हरि गोविंद बोलो, राधा रमण हरि गोविंद बोलो, गोविंद 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 बोलो, गोपाल 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 बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, राधा रमण हरि गोविंद बोलो, राधा रमण हरि गोविंद बोलो, गोविंद 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 बोलो, गोपाल 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 बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. गोपाल कृष्ण भगवान की जय. पित्याचं कल्याण पित्यानी घराबाहेर पडून करून घेतलं. घरामध्ये धुंदुली, धुंदुकारी, गोकर्ण तिघे राहत होते. एके दिवशी धुंदुकारीला कुठूनच पैसे मिळाले नाहीत. त्यांनी आईला पुष्कळ मारलं. म्हणाले कुठं पैसा ठेवलाय सांग, मला पैसे दे, नाहीतर तुला लाथाबुक्क्यानी मारीन, तुडवीन. ती खूप घाबरली. त्याच्या धमक्या, आतापर्यंतचा त्याचा उपद्रव बघून तिने रात्री विहिरीमध्ये उडी टाकली. त्या धुंदुकारीने अशा प्रकारे आपला शेवट करून घेतल्यावर याला रान मोकळं झालं. यांनी त्या 5 वेश्या स्त्रियांना आपल्या घरी आणलं. त्या 5ही जणी याच्याकडे राहू लागल्या. पैसे होते तोपर्यंत देत राहिला. नंतर जेव्हा पैसे नाहीत तेव्हा त्यांनी सांगितलं की ते काही नाही, आम्हाला पुष्कळ पैसे पाहिजेत, त्याच्याशिवाय काय आम्ही इथे राहणार नाही. याला सवय होती दरोडे घालण्याची. हा गेला, यांनी खूप मोठा दरोडा घातला. पुष्कळ संपत्ती, पुष्कळ दागदागिने असं सगळं घेऊन आला. आणि घेऊन आल्यानंतर त्यांनी ते सगळं त्या स्त्रियांच्या स्वाधीन केलं. आता चोरीचा एवढा मोठा माल मिळाला, एवढ्या सगळ्यांना मिळाला. त्या म्हणाल्या आता हे आपल्यात वाटून घेतलं इथपर्यंत ठीक आहे, असा हा चोऱ्या करतो, असं एकदा मिळालं पचलं, पुन्हा ह्यांनी काही चोरी करून आणलं ना आपल्याला दिलं ते नाही पचलं समजा, तर काय करायचं, कदाचित आपल्याला पकडतील, त्याच्यापेक्षा आता पुष्कळ धन मिळालंय आपल्याला, आपण याला सोडून निघून जाऊ, याला मारून टाकू. आणि म्हणून त्यांनी त्या धुंदुकारीची मालमत्ता घेतली, त्याच्या गळ्याला दोर लावला आणि पुष्कळ त्याला यातना झाल्या, पुष्कळ हाल हाल करून त्याला मारलं आणि त्या सगळ्या निघून गेल्या. आणि जोपर्यंत तिथे राहत होत्या तिथपर्यंत अनेकांना त्यांनी सांगितलं की हा आमच्याकरता पैसे मिळवण्याकरता देशांतराला गेलाय, आता वर्षभर काही तो येणार नाही, त्याला पुरून टाकलं. आता या धुंदुकारीची ही सगळी स्थिती पाहिल्यावर गोकर्ण निघून गेले घरातून. ते आधीच निघाले होते आणि फक्त मातेच्या करता म्हणून पुन्हा पुन्हा येत असत. आता तर हे सगळं वृत्तांत कळल्यावर तर ते दूर निघून गेले आणि गया, प्रयाग, काशी असा त्यांचा नित्य प्रवास सुरू झाला. त्या प्रवासामध्ये त्यांना कळलं की हा असा गेलेला आहे आणि त्याचा शेवट मोठा वाईट झाला. ते जिथे जिथे जात पोचत तिथे तिथे ते त्याचं श्राद्ध करत असत. प्रत्येक तीर्थक्षेत्रावर त्याचं श्राद्ध केलं आणि फिरत फिरत पुन्हा गोकर्ण आपल्या गावामध्ये आले. आपल्या गावात आल्यावर रात्रीच्या वेळी येऊन आपल्या घरामध्ये, घराच्या बाहेर दारामध्ये झोपले. तर रात्री असे वेगवेगळे रूप घेऊन वेगवेगळ्या रूपांमध्ये एक पिशाच्य त्यांच्या भोवती त्यांना भेडसावत होत. त्यामुळे बाबा कोण आहेस तू, कशा करता आलास माझ्याकडे, काय पाहिजे तुला.
तर त्याला बोलता येत नव्हतं. त्यामुळे तो नुसताच हे करत होता, गोंधळ, हात पाय, भीती दाखवणं, आपल्या हातांनी काही जे त्याला करून दाखवायचं असतील आविर्भाव ते करून दाखवत होता. त्यांनी ओळखलं ते स्वतः मोठे ज्ञानी होते. त्यांनी आपल्या मंत्रांनी त्याच्यावरती म्हणजे अभिसिंचन केलं आणि जेव्हा त्याच्यावरती ते पाणी शिंपडलं त्यावेळी त्याला बोलता यायला लागलं. तो म्हणाला, मी तुझा भाऊ धुंदुकारी, असं मला मारून टाकलेलं आहे आणि या ठिकाणी मी या प्रेतयोनीमध्ये दैववशात आलेलो आहे आणि मी दुःख भोगतो आहे. तर म्हणाले, माझ्या कर्माचं फळ आहे, मी काय करू, पण तू काहीतरी माझ्याकरता कर, कारण माझी परिस्थिती फार वाईट आहे, मला याच्यामध्ये फार यातना आहेत, मी त्या सहन करू शकत नाही आणि म्हणून तुम्ही काही करा. गोकर्ण म्हणाला, काय करावं ह्या माझ्या भावाकरता. म्हणून त्यांनी त्यांचं आराध्य दैवत सूर्य त्याला प्रार्थना केली आणि आवाहन केलं की मी तुमची स्तुती करतो, आपण मला सांगा मी काय करावं, मी कसं करावं आणि ह्या माझ्या भावाला ह्या व्यापातून, ह्या त्रासातून, दुःखातून मी कसं बाहेर काढावं. तर त्यांनी सूर्यदेवानी लांबूनच त्यांना असं सांगितलं की भागवत सप्ताह केलास तर त्याची मुक्ती होईल. त्याप्रमाणे गोकर्णांनी भागवत सप्ताह करायचं ठरवलं. आसपासच्या सर्व लोकांना कळलं की इथे गोकर्ण भागवत सप्ताह करतायत. पुष्कळसे लोक गावागावाहून आले आणि त्यांचं ऐकावं म्हणून, त्या भागवत कथेमध्ये पुण्याचं अर्जन करावं म्हणून पीठावर बसून ते कथा सांगायला लागले. तर तिथं प्रेत आलं, तर त्यांनी कुठं बसावं, त्या धुंदुकारीनी पाहिलं की या सगळ्या बाहेर त्यांच्या इथे कुठेतरी एक वेळू आहे आणि त्या वेळूला 7 त्याची छिद्र आहेत आतमध्ये आणि त्याला कांड आहेत 7. तर अशा प्रकारे 7 कांड असणाऱ्या वेळूच्या एका कांडात वरून छिद्रातून तो जाऊन बसला. पहिल्या दिवशीचा कथाभाग संपला आणि त्या पहिलं जे कांड आहे ते जोरात आवाज होऊन ते कांड फुटून गेलं आणि अशा प्रकारे तो रोज येऊन बसत होता. गोकर्णांनी एका वैष्णव ब्राह्मणांनाच श्रोता केला होता. ते श्रोता म्हणून अधिकाराने त्या ठिकाणी ऐकत होते आणि त्याबरोबरच दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दुसरी गाठ, तिसऱ्या दिवशी असं होत होत 7 दिवस कथा झाली. 7व्या दिवशी ती 7वी गाठ तुटली, म्हणजे फुटून सगळ्यांना त्याचा आवाज आला आणि त्याच्यातून हा जो धुंदुकारी आहे तो जो बाहेर आला तो विष्णूच्या पार्षदांच्या रूपामध्ये बाहेर आला आणि त्याच्या ठिकाणी तो म्हणाला की माझी ही प्रेतपीडा तर नष्ट झालीच, पण या भागवत कथेनी मला भगवंताचा पार्षद केलं. तर म्हणाले, मी आता धन्य झालो, आता मी निघालो म्हणाले भगवंताच्या धामाला. त्याप्रमाणे तो निघाला आणि निघाल्यानंतर आता गोकर्णाला असं वाटलं की हा इतका पापांनी युक्त आणि असं असताना सुद्धा वैकुंठातून पार्षदांच्या सहित विमान आलं. हे त्याला विमानात बसवून घेतात आणि हा म्हणतो की मोठ्या भावाला म्हणतो, तुझं माझ्यावर केवढे उपकार आहेत की तू माझं जीवन बदललंस. मग म्हणाले, आम्ही एवढ्या लोकांनी ऐकलं, आमचं काय झालं, आम्ही सुद्धा भावानीच ऐकलं, आम्ही सुद्धा भावानीच बसलो होतो ऐकण्याकरता. म्हणाले, असं कसं घडलं नाही आमच्या बाबतीत. म्हणाले, हे त्यांनी विचारलं हरीच्या दासांना की ह्या फलाच्या प्राप्तीमध्ये हा भेद का बरं, कारण आम्हाला काही फल मिळालं नाही, त्यालाच का बरं फल मिळालं. तर म्हणाले, त्यांनी सांगितलं हा श्रवणातला भेद आहे. कारण म्हणाले, त्यांनी नुसतं श्रवण नाही केलं, तो 24 तास त्या चिंतन मननात आहे. तो सारख्या भगवत, काय दुःख आहे ना, इतकं दुःख त्याला झालेलं आहे, इतक्या हालापेष्टा भोगतोय. त्याला असं वाटलं की माझा हा एवढा अधिकारी भाऊ माझ्याकरता भागवत कथा करतो आहे, तर मी सुटावं आता ह्यात. त्याकरता ज्या उत्कटतेने तो भगवंताला आळवत होता, ते म्हणाले आपण त्या उत्कटतेने आळवत नाही. म्हणून म्हणाले, ह्या 7 दिवसाच्या श्रवणाने तो कितीही पापी असला तरी सुद्धा म्हणाले तो तरुण गेला. आता गोकर्णा म्हणाले, तुम्हाला सुद्धा मिळेलच ना, तुम्हालाही योग्य त्याचं फळ मिळेल. असं का म्हणतात. म्हणाले, तुम्ही पण तुमचा अधिकार प्राप्त करून घ्याल तर साक्षात भगवंत येतील आणि तुम्हाला गोलोकाला घेऊन जातील. म्हणाले, असं तुम्हालाही प्राप्त होऊ शकतं. हरिकीर्तन करून म्हणाले वैकुंठ लोक प्राप्त होणार नाही असं होईल का. आपल्या अंतःकरणात भक्ती असेल तर होईलच होईल म्हणाले. त्याप्रमाणे इथे बोलणं झालं. भगवंतानी त्या विमानामधून त्याला पार्षद म्हणून घेऊन गेलं. आता पुढे गोकर्णाच्या कृपेने त्या गावामध्ये पुन्हा एकदा भागवत सप्ताह करण्याचा गोकर्णाला वाटलं म्हणून योग आला
आणि त्या भागवत सप्ताहामध्ये त्यांनी खूप सगळे त्यांनी सांगितलं कुणीही या, अगदी वर्णन पुष्कळ केलंय त्यांनी. अगदी गोकर्णाच्या कृपेने जी जनावरं सुद्धा तिथे आली ती सुद्धा शेवटी असं झालं, भगवंतानी विमान आणलं, त्या विमानामधून ह्या सर्व लोकांना बरोबर गोलोकाला ते घेऊन गेले. म्हणाले ज्याप्रमाणे श्रीरामानी आपल्या साकेत नगरीला त्यावेळी सगळ्या अयोध्येतल्या लोकांना नेलं, वर्णन केले त्यांनी. अयोध्यावासिनः पूर्वम यथा रामेण संगताः तथा कृष्णेन ते नीता गोलोकम योगी दुर्लभम. योग्यांना सुद्धा जे दुर्लभ आहे अशा गोलोकाला ते घेऊन गेले. म्हणाले अशा प्रकारे ही जी कथा आहे ही मोठी पवित्र अशी कथा आहे. या कथेचं श्रवण जे आहे ते मनुष्याला, आपण आतापर्यंत तेच म्हणतो आहोत की त्याच्या सगळ्यांची तृप्ती आहे. घरातल्या पितरांची तृप्ती आहे, वैयक्तिक मनुष्याची तृप्ती आहे, मनुष्याचं जीवन सार्थक करणारी आहे, नास्तिकाला आस्तिक करणारी आहे, आस्तिकाला समाधान देणारी आहे. अशी ही जी कथा आहे ही कथा माणसांनी ऐकावी, पुन्हा पुन्हा ऐकावी. अशा प्रकारे ह्या भागवताच्या महात्म्यामध्ये हा दुसरा कथाभाग संपवलेला आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. कृष्ण भगवान की जय. तर शुकमहामुनी परीक्षितांना जेव्हा ही कथा सांगतायत त्यावेळेचा प्रसंग आता पुन्हा पुढे घेतलाय सूतांनी सांगायला. आता एक लक्षात एकच ठेवायचं की सूत कथा सांगतायत, शौनक ऐकतायत. त्यामध्ये वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या लोकांनी एकमेकांना सांगितलेल्या ज्या कृष्णाच्या कथा आहेत त्या त्यांना जशा वाटल्या तशा त्यांनी त्या जोडून घेतल्या आहेत. आता हे महात्म्य सांगितलं, या महात्म्यामध्ये आणखीन ही एक बाजू त्यांनी त्यामध्ये त्याची भर घातली आहे. ती अशी आहे की चालली आहे शुकमहामुनींची कथा, राजा परीक्षित ऐकतायत. आता कथा संपन्न होत आलेली आहे. म्हणाले शुकमहामुनी लोकांना आता त्याचं महात्म्य सांगतायत. म्हणाले स्वर्गे सत्तेचे कैलासे वैकुंठे नास्त्य यम रसहा अतः पिबंतु सद्भाग्या मामा मुंचत करहिचित. ते सांगतात हे भाग्यवान श्रोत्यांनो, हा रस ना स्वर्गलोकात आहे, ना सत्यलोकात आहे, ना कैलासात आहे, ना वैकुंठामध्ये आहे. त्यामुळे ह्या कथेचं पान या पृथ्वी तलावरती आपण यथेच्छ करा, अंतःकरणापासून करा. आता सुत म्हणतात काय सांगू, म्हणाले शुकमहामुनींच्या, कारण सुत उपस्थित आहे त्या कथेला, शुकांच्या कथेला सूत उपस्थित आहेत. ते म्हणतात या कथेमध्ये आपल्याला काय सांगू. म्हणाले प्रल्हाद आले, बली आले, उद्धव आले, अर्जुन आले आणि भक्तांच्या सहित साक्षात श्रीहरी प्रकट झाले, भगवंत आले. भगवंतांना प्रत्यक्ष उपस्थित पाहिलं. देवर्षी नारदांनी त्यांना एका विशाल सिंहासनावर बसवलं. सगळे लोक त्यांच्या समोर संकीर्तन करायला लागले. ते संकीर्तन पाहण्याकरता पार्वती आणि शंकर आले आणि म्हणाले त्या संकीर्तनामध्ये प्रल्हाद उत्साहाने टाळ वाजवायला लागला. म्हणजे उद्धवानी झांजा घेतल्या, नारद वीणा वाजवायला लागले आणि गानकलेत कुशल असणारा अर्जुन यांनी गायला सुरुवात केली. मला इंद्र मृदंग वाजवायला लागला. सनकाधिक अधूनमधून जय जयकार करायला लागले आणि सर्वच जण या ठिकाणी भक्तिरसामध्ये रंगले. त्यावेळी ज्ञान पण नाचू लागलं.
वैराग्य पण नाचू लागलं आणि त्यांच्याबरोबर भक्ती पण नट नर्तकांच्या सारखी नाचू लागली. हे अलौकिक असं संकीर्तन पाहिलं आणि भगवंत म्हणाले मी प्रसन्न झालो. त्यावेळी त्या नामसंकीर्तनामध्ये लोकांच्या अंतःकरणामध्ये एकच उल्हास आला. श्रीकृष्ण गोविंद श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. श्रीकृष्ण हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंत म्हणाले तुमच्या कथा कीर्तनाने मी अतिशय प्रसन्न झालोय. तुमच्या ह्या भक्तिभावाने मी तुम्हाला विकला गेलोय. मी भक्त पराधीन आहे. जिथे जिथे भक्तांची भक्ती अशा उत्कट रूपामध्ये प्रकट होते तिथे मला कळत नाही मी त्याचा दासानुदास आहे. मी त्याला पूर्ण अंकित आहे. काय करू म्हणाले मी आपल्या करता. पुन्हा दुसऱ्यांदा ह्या महात्म्यामध्ये सांगितलं. हे सगळे म्हणतात, आता प्रल्हाद म्हणतात, उद्धव म्हणतात, सगळे म्हणतायत की इथून जेव्हा जेव्हा जिथे कुठे भागवताचा सप्ताह होईल त्या ठिकाणी आपण आपल्या भक्तांच्या सहित उपस्थित राहिलो पाहिजे. आपण आलंच पाहिजे. आमचा एवढा मनोरथ तुम्ही पूर्ण करा. भगवंतांनी सांगितलं ठीक आहे तथास्तु असं म्हणून भगवंतांनी आपला आशीर्वाद दिला आणि अंतर्धान पावले. शौनकांनी विचारलं की म्हणाले शुक महाराज परीक्षिताला ही कथा सांगितली, गोकर्णाने धुंदुकारीला कथा सांगितली, सनकादिकांनी नारद मुनींना कथा सांगितली, ही कोणत्या वेळी सांगितली, याचा काळ काय असेल. तर त्यांनी सांगितलं की भगवान श्रीकृष्ण स्वधामाला गेल्यानंतर कलियुगाची साधारण 30 वर्ष होऊन गेली तेव्हा भाद्रपद महिन्याच्या शुक्ल नवमीला शुकदेवांनी परीक्षिताला कथा सांगितली. राजा परीक्षिताच्या कथेनंतर कलियुगाची 200 वर्ष होऊन गेली. त्यावेळी आषाढ शुद्ध नवमीला गोकर्णाने ही कथा सांगितली आणि यानंतर कलियुगाची आणखीन 30 वर्ष निघून गेल्यानंतर ही कथा सनकादिकांनी नारदाला कार्तिक शुद्ध नवमीला सांगितली. आणि त्यामुळे या कथांचं स्वरूप त्यांनी विचारून घेतलं. जे जे काही त्याचे प्रश्न होते त्याप्रमाणे त्यांनी इथे त्याचं महात्म्य शेवटी सांगून हा महात्म्याचा भाग संपवलाय. की या कथेचा ज्याच्या कानात प्रवेश झाला राजा परीक्षित म्हणाले तो उद्धरलाच. म्हणाले या संसारात शुकशास्त्रा इतकी पवित्र गोष्ट दुसरी नाही असं सूत आता म्हणतात. म्हणून आपण परमानंदाच्या प्राप्ती करता हा 12 स्कंध असलेला जो भागवताचा रस आहे त्या रसाचं पान करावं. जो नियमाने पालन करून या कथेचं भक्तिभावाने श्रवण करतो, नियमितपणे कथा श्रवण करतो, तसंच ज्याचं अंतःकरण अत्यंत शुद्ध आहे अशा भगवत भक्तांना याचं तो कथन करतो. असे सर्व दोघेही जर नियमपूर्वक पालन करून जर कथेचं सांगणं आणि श्रवण करणं जर करत राहिले किंवा या प्रकाराने ते सांभाळलं तर ह्या त्रैलोक्यात मनुष्याला प्राप्त करायला काही अशक्य नाही असं या ठिकाणी सूतांनी सांगितलं. आणि इथे भागवत महात्म्य जे आहे ते संपलं. आता या ठिकाणी आपला पहिला स्कंद सुरू होतोय. राधे कृष्ण गोपाल कृष्ण, 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 राधे कृष्ण
गोपाल कृष्ण राधे कृष्ण गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण भगवान की जय. आता मूळ भागवताच्या संहितेला प्रारंभ होत आहे. भागवताच्या संहितेचा मंगलाचरणाचा जो पहिला श्लोक आहे तो श्लोक सर्व विद्वानांच्या डोक्याला तर खुराक आहेच, पण त्याचे 100 प्रकारांनी अर्थ लावून सुद्धा अजूनही विद्वान समाधान पावलेले नाहीत किंवा त्यांची मनाची शांती झालेली नाही. त्यांना काही समाधान झालं. जन्माद्यस्य यतोन्वयादितरत चार्थेष्वभिज्ञस्वराट तेने ब्रह्महृदाय आदि कवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. गोपाल कृष्ण भगवान की जय. काय अर्थ लावावा ह्याचा प्रत्येकाने आपापल्या परीने अर्थ लावलाय. पुष्कळांनी पुष्कळ त्याच्यावरती पुस्तकं लिहिली आहेत. 100 पानांमध्ये सुद्धा त्याचा अर्थ नाही. 100 विद्वानांच्या स्पष्टीकरणात अर्थ नाही. 100 लोकांच्या तर्कामध्ये अर्थ नाही, अर्थ सापडत नाही. सामान्य अर्थ आपल्याला असा माहिती आहे. तो असा की ह्या सृष्टीच्या उत्पत्ती स्थिती आणि लयाला तोच कारणीभूत आहे जो भगवान श्रीकृष्ण आहे. म्हणाले ब्रह्मदेवाला जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी म्हणजे आदी नारायणांनी जेव्हा जन्माला घातलं त्यावेळी त्याचं सामर्थ्य असं आहे की त्यांनी वेद त्याच्या ठिकाणी प्रकाशित करूनच त्याला जन्माला घातलं. हे जे जग आहे या जगामध्ये त्यांनी असे आभास उत्पन्न केले की तेजाच्या तेजो वारी मृदाम यथा विनिमयो. म्हणाले तेजाच्या ठिकाणी काय आभास उत्पन्न केला? आभास असा उत्पन्न केला की म्हणाले मृगजळ. तिथे तेज आहे पण मृगजळ वाटतं. पाण्यावर म्हणाले आम्ही लांबून पाहिलं सूर्य चमकला की आम्हाला पाण्यावर काच दिसते. म्हणाले मातीवर काच पडलेली आहे तर लांबून आम्हाला तिथे पाणी आहे असं दिसतं. ही जी माया आहे ही माया जशी आम्ही साधं पाहतो तेव्हा आम्हाला जे जसं आहे तसं दिसत नाही. तर भगवंतानी जे जग निर्माण केलं आहे त्या जगामधले भिन्न भिन्न आभास आहेत. आम्हाला जग जसं दिसतं, आम्हाला जग जसं वाटतं तसं आहे असं नाही. ते वेगळं आहे. ते फक्त एकटा भगवंत आहे. एक भगवंत या जगाच्या रूपाने नटलाय. बस एवढा त्याचा आपला मतितार्थ आपल्या बुद्धीला समजेल एवढा घेऊन आपण आपला पहिला मध्यंतर आता करूया.